याला आतापर्यंत किती दिले? टोटल आतापर्यंत पूर्ण 3 झाले. 3 दिले म्हणते. ह्या तुला मान्य आहे काय? मी ना त्याला पैसे द्यायच्या वेळेस हे म्हटलं होतं, भाऊ मी ना माझ्या गाडीवर जो लोन चालू आहे त्याची प्रत्येक महिन्याला मला 15,000 रुपये महिना भरणं आहे. ठीक आहे. हे पैसे जेव्हापर्यंत तू 3.5 लाख रुपये मला देऊन नाही देत तेव्हापर्यंत हे माझी इन्स्टॉलमेंट 15,000 रुपये तुला भरायला लागेल म्हटलं होतं. आता त्याच्यातून दिलं त्यानं 270 वापस. म्हणजे सरळ तुझ्या इन्स्टॉलमेंट याला भरणं आहे. हां, 2 इन्स्टॉलमेंट त्यानं भरले सोबत त्याला त्याच्या गाडीची इन्स्टॉलमेंट भरणं आहे. आता 270 दिले ना. आता 270 दिले तर आता त्याला हे 15,000 रुपये त्याला नाही देणं आहे. ठीक आहे. 270 तुला दिले म्हणजे तुझी इन्स्टॉलमेंटचा विषय संपला. आता माझ्या ते इन्स्टॉलमेंटचा विषय संपला. माझे 3.5 लाख रुपयामधून 270 दिले तर आता याला 15,000 रुपये महिन्याच्या मला देणं नाही आहे. पण आता उरलेले जे पैसे आहेत ते कधी देते का देते तो विचार. आता विषय असा आहे 270च्या वरती जे दिले 332 दिले 332 270 मायनस करा ते एवढे पैसे यांना द्यायचे. तुला मान्य आहे? म्हणजे 332 मधून आपलं मायनस 62 राहते. 332 सरळ आपण काय बोललो? 3,32,000 रुपये याला देणं आहे. याच्यातून 3,32,000 म्हणून याने किती दिले? 2,70,000 दिले. बरोबर आहे. आता 2,70,000 जर समजा त्यातून गेले तर 32 तसेच राहतात आणि उरले 30 म्हणजे 62 झाले. म्हणजे 62,000 रुपये तुला देणं आहे. मग आता 62,000 रुपये जर तुला देणं आहे तर यानं तुझ्या गाडीची किस्त भरलेली आहे 30,000. माझ्या गाडीची किस्त नाही, ते तर माझ्या इन्स्टॉलमेंटची झाली. जेवढी यांनी पैसे वापरले का नाही 2 महिन्याने पैसे वापरले त्याची इन्स्टॉलमेंट यांनी दिली. समजून घ्या 3.5 लाख रुपयाची. बोलणं केलं होतं हे आम्ही बोललो. तुमचं बोलणं झालं होतं म्हणते असं. हे तुला मान्य आहे काय? हो म्हटलं होतं त्यांनी इन्स्टॉलमेंट तू भरायची आहे कारण म्हणजे मी तुला पैसे देतो तर हे इन्स्टॉलमेंट तू भरायची आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता याचे पैसे आपण घेतले आहे आता आला खाली झाला याचे पैसे मी भरून राहिलो. तू इन्स्टॉलमेंट तू भरली. हो मी हा विचार होतो का मी म्हटलं का हे जे मी पैसे घेतले आहे हे याच्यातून कमी होतील मग. त्याच्यातून कसं कमी ऐकून घे, त्याच्यातून पैसे कमी कसे होणार आहे? हे मी ना गाडीवर लोन घेतलं, हे पैसे मी ना माझ्यासाठी नाही वापरले, तुझी गाडी आणण्यासाठी घेतले. तर तुझी गाडी आणण्यासाठी घेतली तर मी तुला लोन आपले 3.5 लाख रुपये देऊन इन्स्टॉलमेंट मी भरू आणि पैसे वापर तू करशील 2 महिने तर मी ते इन्स्टॉलमेंट कसं भरणार आहे? आता तुमचं जे बोलणं झालं ते तो विषय तुमचा मिसअंडरस्टँडिंगचा आहे त्यावेळेचा. क्लिअर केलं ते समजण्यामध्ये थोडंसं नाही तो त्याच वेळेस समजून त्यांना तो घेऊ शकला नाही हे मला म्हणायचं आहे. तो त्यावेळेस जर समजून घेऊ शकला असता किंवा त्याच्यानंतर याची बैठक तुमची आपली सोबत झाली असती तर कधी हा प्रॉब्लेम आलाच नसता. आम्ही पहिले बसलो, चला म्हटलं त्याची गाडी होत आहे चांगली गोष्ट आहे. नंतर काही चर्चा आपली झाली का? आपण बसलो का नंतर काही बसलोच नाही. म्हणजे याच्या मनामध्ये जी अंडरस्टँडिंगची कंडिशन आहे ही तेव्हापासून आहे, आतापासून नाही आहे. आणि हे जर तेव्हा क्लिअर झालं असतं या डोक्यातून तो विषय निघाला असता यानं बरोबर केलं असं म्हणायला लागलं. तेव्हा त्याला सांगितलं होतं तर हा हो म्हणे. हो तर जसं आता तुम्ही म्हणाले का मी तुम्हाला एवढे पैसे देऊ राहिलो पण आता मी काही नाही. आता तू नाही का हे इन्स्टॉलमेंट भर, तुमचीवाली इन्स्टॉलमेंट मी भरतो. तर आता ठीक आहे मी जे पैसे घेतले आहे तर मी जेव्हा ते पैसे देऊन राहिलो इकडं तर हे कमी व्हायला पाहिजे ना. तसे कमी नाही होणार भाऊ. गोष्ट कशी आहे जी अमाऊंट आहे ती अमाऊंट जर पूर्ण दिली असती तर विषयच मोकळा झाला असता. हां, पूर्ण एका सोबत दिली असते मोकळा विषयच मोकळा झाला असता. जसं फर्स्ट टाइमला जर तुमचं लोन आलं तेव्हाच पूर्ण पैसे एरिया दिले असते तर तुम्ही जे इन्स्टॉलमेंटचे पैसे दिले 15,000 तेव्हाच एंड झालं असतं पूर्ण. पण आता तुमचे बाकी आहे ना म्हणून ते आता जे 62,000 वाचले आहे तर ते पण नाही म्हणतात फक्त 62,000 तुम्हाला द्यायचे आहे त्याला तुमचा हिसाब क्लिअर आहे पूर्ण बस. बरोबर ना? आता हा 62,000चा विषय आला तुझ्या जवळ. हो तुला याला 62,000 देणार बरोबर. म्हणजे तुम्ही जर समजा त्या वेळेला आपण बसलो असतो तर एकतर त्या मतामध्ये परिवर्तन झालं असतं नाहीतर त्या मान्य केलं असतं. परंतु आपण काही बसलो नाही, चर्चा काही झाली नाही त्याच्यानंतर आणि तुझ्या जो समज होता तसाच राहिला. बरोबर हो असं समज लागलं. आता विषय आहे याचा इन्स्टॉलमेंटचा विषय तुला क्लिअर झाला आहे काय? माझ्या इन्स्टॉलमेंटचे आता क्लिअर झाला. उरलेले 62,000 ते आता घेणं याच्याकडून. आता 62,000 तुला घेणं आहे समजा. याचा इन्स्टॉलमेंटचा क्लिअर याच्यासाठी झाला का बा चला त्यानं 270 तर दिले आपल्याला. हां, 270. त्याच्यावर प्रेशर आला. ऐकून घ्या,
जर हे 3.5 लाख रुपये मी अगर याले 10% व्याजाने दिलं असतं ना, आज 30 ते 35 हजार रुपये महिना भरायला लागला असता याला. हो ना, तू पैसे भरायला लागलेच असते ना. याला भरायला लागले असते, तर मी व्याज नाही घेत आहे. हा फक्त एवढं मी आणि एवढं चल बाई, होतं. माझी इन्स्टॉलमेंट आता सध्या मला 2-3 महिने काम नाही आहे, हे तुझ्या गाडीसाठी पैसे वापर करू, पण माझी जो इन्स्टॉलमेंट मी भरत आहो ते इन्स्टॉलमेंट तुला भरावं लागेल. हा बोलणं झालं होतं यासोबत. आता भोसलेच तर आपल्याला माहित नाही बोलणं तुमचं काय सांगतो. याच्यामध्ये याचा उदारपणा असा का बाबा तुला काही तर दिले मला मोठी अमाऊंट हां, आहे की नाही, तर चल तू 2,70,000 तुम्ही वापस केले तर ठीक आहे, तू आता इन्स्टॉलमेंट नको देऊ, तू माझे उरलेले एवढे पैसे आता तुझ्याजवळ आलेले आहे. तुझे काय म्हणणं आहे त्याच्यावर 62,000 तुझ्यावर आलेले आहे, तुझे काय म्हणणं आहे? ठीक आहे, म्हणजे 62,000 तुला देणं आहे, देऊन देऊ त्याला. तुला कशा प्रकारे द्यायचे ते तुम्हाला दोघांना ठरवावं लागेल. हां, मी त्याला तेच विचारतं की आता आपल्याला बसून भांडणं करायची नाही अरे भांडणं करायची बसून कशाला? बसून आपल्याला दोघांले अंडरस्टँडिंग दूर करायची आहे. मिसअंडरस्टँडिंग दूर करायची आहे. तुलाही असं नाही पाहिजे की प्रमोद लुटून. देत चालला जातो. तर त्याच्याकडे जशी येतील तशी तुला त्याची त्याची कोणत्या तारखेला का रोखले नाही, त्या तारखे याच्या तर तू आता अकाउंटवर टाकून येईल. प्रत्येक महिन्यानं कसं 15-15 करशील. तू आता इन्स्टॉलमेंटचं काम तू त्यापर्यंत 2 इन्स्टॉलमेंट दिलेले आहे, हो. बरोबर आहे ना. हम्म. याचं तू हे काम समजा तो विषय क्लिअर झालेला समजून तो समजा. इन्स्टॉलमेंटचा आता विषय आहे 62,000चा. हां. 62,000 रुपये याला देणं आहे. हम्म. 62,000 दिल्यानंतर याचा त्याचा काही संबंध उरणार नाही पैशाच्या संदर्भातला, बरोबर. बरोबर आहे. असा एक विषय समजा आलेला आहे. हम्म. तर आता तुला 62,000 दिला आहे, आता 62,000 तुला देणं आहे असं जर आपण गृहीत धरलं तर याच्याही तुझी जी गाडी आहे त्या गाडीचं इन्स्टॉलमेंट असेल ना तुझी, हो, हे तुला भरणं आहे, बरोबर आहे. हो. मग आता या परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करावा लागत ना का याचे पैसे देणं आहे, पैसे देण्यासाठी बुकिंग पाहिजे, बुकिंगशिवाय पैसे येऊ शकत नाही. तर पैसे येईल, बुकिंग येईल तर याने पैसे देऊ शकते, याचं इन्स्टॉलमेंटही भरू शकते, बरोबर आहे. हम्म. आता ह्या हिशोबाने तू काम कर आता. नाही पण कसं आहे, त्याच्यामध्ये एक विषय हे आहे. हा. आता मला सांग, गाडी घेतली यांनी, हा. ठीक आहे, आपली गाडी बुकिंग जेव्हा येतात आपण नाही जायला पाहिजे ना. झालं ना कशाला- चुका. मी त्याने बोललो अच्छा. का हा. म्हटलं बाबू तुझे काम होतं जिथं पैसे 5,000 वाचून राहिले हा. 500 जागी, तर तुझे काम आहे ना ते कर ना. खरं. आणि त्या मालक फक्त तुला वापरून राहिला. वापरून मग ते बरोबर. त्याला किती वेळेस त्याला समजवलं, समजत नाही, हाच तर विषय आहे. त्याला किती वेळेस समजवलं. भाऊ बाई बात करताना बाई काय बोल रहा हूँ, याले समज कमी आहे ना, मला समजते ना. बरोबर. याला व्यवहारिक नॉलेज शून्य आहे ना, बरोबर. पुरामध्ये खोट नाही आहे. मी म्हणतो तुझ्या खिशातले पूर्ण पैसे काढा, हा. पूर्ण काढ. दुकानात जाईन नका 1 रुपयाची नका माचीस नाही देईन, 1 रुपयाची माचीस, नाही 1 रुपयाची इज्जत नाही. तो तुमचा- मला माझं कसं आहे, तेवढा परिवार आहे. मी ना गाडी घेतली, पूर्ण पैसा खर्च केला. मला माहिती आहे का, पहिले ते पाहा लागते का घरी नाही का प्रेग्नेंट बाई आहे, बरोबर आहे. तर आता ऐकून घे. नाही आहे आपल्याकडं. बाबू, ह्या अल्टून आपण गाडी घ्यायलाच नाही, आपलं डिलिव्हरी झाल्यानंतर जे हा हे बघ, आता जे झालं ते झालं. हो, बरोबर. ऐकून घेत पिंटू, जे झालं ते झालं. बरोबर. खऱ्या अर्थानं त्या पिरियडमध्ये तुला ते करायचं नव्हतं नव्हतं. पाहिजे. परंतु आता मार्ग आहे, तुला पैसे घेणं आहे, बरोबर आहे. तुला पैसे घेणं आहे, त्याला पैसे देणं आहे. बरोबर. त्याच्या गाडीची इन्स्टॉलमेंट आहे. एक माणूस तिथं धर्म जो काढला तो डबल काढायचा. आता एक काम करणं आहे. आता तुम्हाला सांगतो, आता मालकाकडे तुझ्या संबंध कोणता आहे? मी डेलिव्हीच्या त्याच्याकडे आहे ना? मला सांगितलं, मी ज्या दिवशी गाडी आणली त्या दिवशी डेलिव्हीच्या चालू केलं त्याच्याकडे. आता ठीक आहे ना. हा, मी आता आपल्या मला मर्जीचा म्हणायचं मालक आहे, आहो. आता तुझ्याकडे गाडी आहे तुझीवाली, हम्म. तुझ्या गाडीवर बुकिंग तू जाऊ शकतो. हो. तुझ्या गाडीवर बुकिंग जर समजा महिन्यात 10 झाल्या तरी तू पैसे तू काम करू शकतो, याचंही काम करू शकतो. कशाचं? याला बुकिंग द्यायला सुरू कर तू. तुझे पैसे काढायचे ना तुले. जर मी आवाज नाही बुकिंगासाठी करतो, विचारतो ना करतो. तुम्ही. आता मला म्हणायचं आहे आता याला कोणी म्हणतो बुकिंग देत जाय, मग तू बुकिंग जायला तयार आहे काय? आता गाडी उभी करायला ठेवू शकत नाही. सांगा दोघांचं काय म्हणणं आहे, त्याचे इथे पैसे दोघांचं काय आपल्याला म्हणणं आहे? फेडायचे आहे. जर तो बुकिंग देऊन नाही का ती कामं फेडून घेत असेल त्याचे पैसे तर चांगली बघा, गोष्ट आहे. बुकिंग देण्याची गॅरंटी नाही घेऊ शकत तुम्ही. नाही, पण आतापर्यंत तू चालू होतं ना. आतापर्यंत मी चालू होता, तर आता तर आमच्या चला आपल्या भावासारखा मग आता म्हणून तसं ठेवावं लागेल ना. मग काय? आणि त्याच्यामध्ये समज नाही म्हणून हा प्रॉब्लेम आला ना. आता त्याला बुकिंग द्यावं, तर त्याच्या म्हणणं कसं आहे, छुटूक मुटूक बुकिंग मला देते, लंब्या बुकिंग तो मारते, असं त्याच्या म्हणणं आहे. आणि त्याला म्हणलंच नाही आजपर्यंत कोणत्या बुकिंगसाठी. कधी म्हणलं त्याला म्हणा विचारा, मला बुकिंग नाही दिला किंवा मला आता बुकिंग दिला असं. कुठं कुठं म्हटलं असतील म्हणून तो म्हणत आहे ना. मला हे तुझ्या घरूनच गोष्ट ऐकायला मिळाली. कुठं ना कुठं टचिंग झालं असेल. बाळा सांगत तू बोल. अरे छोटं मोठं बुकिंग असलं तरी बाबा बुकिंग होय भेटत नाही. गाड्या उभ्या आहेत लोकांच्या घरी. लोकलच्या बुकिंगसाठी तरसते, याला विचार क्यों रे रोशन, जिथे लोकल बसते नाही, उतने आता पैसे कसं बाहेर आहे, नाही बसते. आता ऐकून घे, याची कंडिशन कशी आहे. याच्या घरी प्रेग्नन्सी पिरियडमध्ये बाई आहे आणि एक आम्ही तोच माणूस- विचार करतो. बरोबर आहे ना भाऊ. आणि एक माणुसकीचा धर्म म्हणून आपल्याला एकमेकाला सहकार्य करण्याशिवाय पर्याय नाही.
त्याच्या कसं आहे त्याची जी कंडिशन आहे ती कंडिशन मला माहिती आहे, त्याची बौद्धिक कंडिशन मला माहिती आहे. तुला इथं काही तिचा संबंध येत नाही. आपल्याला माझ्यासाठी काही तेवढंच पाहतो, काही तेवढंच पाहतो, तुम्हाला सांगतो. माणुसकीचा धर्म म्हणूनच तर त्याला साथ दिला. तुम्हाला सांगतो गुरुजी ऐकून घ्या, मी इथं काही फार वर्षातून नाही आहो इथं काय, मी आताच आलेलो. माझ्या तसं याच्याशी काही संबंध नाही, याच्याशी काही संबंध नाही, नाही, बरोबर. तसं पाहिलं तर कोंबडीचा संबंध नाही. बरोबर. परंतु मी जे जीवन जगत आहे ना पूर्ण माणुसकीचं जीवन जगतो. बरोबर. आता मी विचार या पोराला माहिती आहे कसं वातावरण निर्माण केलं आम्ही एरियामध्ये. सगळे पोरं माझ्याशी जोडून आहेत. उद्देश काय आपला, काहीतरी चांगलं झालं पाहिजे. बरोबर. नाही बाबा चांगलं करा, चांगली गोष्ट आहे. मी या सगळ्याच्या पोराला बसवतो माझ्याजवळ, म्हणजे हे तोंडावर बोलायचे, तोंडावर आहे. तोच उद्देश भाऊचा होता. नाही तर आज सांगतो ना, आज बाकी ठिकाणी पाहू तर आपण कोणी एवढे पैसे नाही देत. सगळंच मान्य आहे. कोणी भावाला मदत नाही करत एवढं पैशाने. आता एकच काम आहे. तिला पण तिच्या घरचं काम चालू करायचं आहे. नाही मला माहिती आहे ते सगळं. नाही, म्हणून तो पण विचार करताय ह्या लवकर पैसे तुम्ही माझ्या घरचं काम चालू तो करून पुण्या बेसवर देईल. तेच तर. म्हणून एक काम कर, तू हे काम सुरू ठेव, तुझ्या बुकिंग यायला द्यायचं आहे, याचं काम होऊन जाते. त्या गावाला गाडी झालेलीच आहे. आता मला एक सांगा बंदेजी, हा डेली वेजेसवर काम आले तर हा चालला जाते आणि त्याला गरज आहे तर जायच लागल. ठीक आहे, डेली वेजेस काम नाही आलं गाडीवर त्याला कधी कधी जायच लागल. पण एखाद्या वेळेस तो डेली वेजेस चालला गेला आणि मग बुकिंग आली मग काय करायचं? आणि 5-6 दिवसाची बुकिंग आली, समजा 5-6 दिवस नाही 3 दिवसाचीच बुकिंग आहे, 20-20 हजाराच्या बुकिंग आहेत आणि त्यावेळेस त्याला कॉल केला आणि तो अवेलेबल नाही राहिला, मग त्याच्या 20,000चा लॉस होईल. मग अशा वेळेस आपल्याला विचार पडते ना, यार अरे एवढा बुकिंग विचारा त्याला, काम नसेल दिलं तर विचारा त्याला. माझ्यासमोर आत्ताच समोर आहे. नाही तुला तर काम तो देईल, काही विषय नाही, पण तुला त्या ठिकाणी जावं लागेल. डेली वेजेसवर झाला तर तुला ते वन डे शिबिर मारावं लागते. डेली वेजेस सोडून या तेव्हा- कारण अधिक पैसा बसला, अधिक तेव्हा तुला जावंच लागेल. तेव्हा तुला तिथं जायचं. जा भेटायला ते ऍडजस्टमेंट करायला त्या लागेल. मालकाला नाही एखाद्या म्हणावंच त्याला लागेल. नाही म्हणाच लागेल का भाऊ माई काही सांग ना तू. नाही, त्याच्याशी जास्त विषयच नाही ठेवला ना आता आपण. आपले ते मर्जीचंच काम ठीक आहे झालं. ना, आता ह्या विषयी तो क्लोज करून टाकू. याला बास्टर हो, मला काय सांगितलं होतं. नाही काय, म्हटलं याला काम मी करून गाडी घेणं आहे, घेऊन त्याच्या जागेचे काम करणं आहे. तर तू बुकिंगच्या संदर्भामध्ये त्याला थोडंसं आश्वस्त कर. तू डेली वेजेस जर नाही मारला ना, मुश्किल ना 10च बुकिंग गाडीवर मारलं ना, तर तू त्याचे पैसे लमसम. असं समजून चला, आता हा तुला बुकिंगला देत आहे समजून चल. तुला मान्य आहे का, मी तर डेली वेजेस त्याला म्हणतो ते कॅन्सल कर. ते काय असं तू जा गेला ना तर तिकडे ऍडजस्टमेंट काहीतरी करता येते. कारण तू डेली वेजेसवर सगळं करू शकत नाही ना. पण याच्याही शिवाय तुला दुसरंही करावं काही बघायला लागेल. लागेल. कारण हाच एक बुकिंग दिन हा असं confirm नाही. असं होऊ शकत नाही ना. हा, तो डिपेंडेंट नाही राहिला पाहिजे का नाही, बाबा प्रमोद भाऊ दिन तेव्हा आपण जाऊ. तू निर्णय त्या परीने घेतो. आपले हातपाय सुरू ठेवा लागते. कारण गोष्ट कशी आहे, भाऊ धंदा आहे ना हा. तेच तर. गोष्ट कशी आहे, आता जसा प्रमोद भाऊ तसा आम्ही आहे. हा, आम्हाला प्रमोद भाऊ दिन तर आम्ही प्रमोद भाऊला रिटर्न हा. करतो. बरोबर आहे. आम्हाला 4 लोकांना सोबत घेऊन जर चालला. भाऊ आम्हाला दिनच नाही, आम्ही कसं आम्ही आम्हालाही या विचार- गोष्टी राहतातच ना. तसंच याचंही आहे. आता एक काम संपलं. आता मास्टर जर तुझ्यावर आहे, तुला कशा प्रकारे द्यायचे याच्याशी संबंध साधून काही जर बुकिंगा तुझ्या आल्या तर 2-3 महिन्यात तू हे पैसे देऊ शकतो. आणि असं वाटते का तुझ्या घरची कंडिशन जी आहे त्याच्यानुसार तुला काहीतरी 2 पैसे तुझ्या हातात आलेच पाहिजे. नाही, याला एक पण ऑप्शन सांगितलं का तुझ्याशी गाडी नसेल जमत हां, तर ते याच्या नावावर करून दे, बाकी सर तू करून घे म्हणून. हे बा, हा समजा इन्स्टॉलमेंट नाही भरत आहे तर 1-2 महिना वाट पाहतील 2 महिने फायनान्सवाले. त्याच्यानंतर याला सध्या नोटीस पाठवतील, यालाही पाठवतील, याची गॅरंटीला पाठवून गाडी जिथंही भेटेल तिथं उचलून घेऊन जातील. आणि उचलून घेऊन गेल्यावर असं नाही की हा सोडून आणून घेईल. फ्युचर मध्ये हा असा प्रश्न आला तर नाही तर नाही. गाडी- मध्ये प्रश्न आला की नाही बा आपल्या घरची कंडिशन पाहून आपण हा एवढा अमाऊंट यालाही देणं ना, ते लोनचंही देणं ना, आपलं घरही चालवणं, कारण खूप कठीण होऊन जाते असं 3-4 जणांना देणं. तर असा जर फ्युचर मध्ये प्रश्न आला तर बाहेर बा गाडी जाऊ द्यायची नाही. कारण गाडीसाठी आम्ही सगळे जणांनी खूप प्रयत्न केली, चांगली गाडी भेटावी यासाठी. हा माझ्यासोबत माझा मित्र आहे, याच्यासोबत आम्ही 3 जण गेलो जात नाही. परेशान झालो होतो आम्ही. आणि त्याला विचारा कुठं नाही गेलो, याला गाडी चांगली नशिबानं त्याला दिलवासाठी. चांगली गाडी भेटली. बघ तुला निर्णय तू घे काय आहे तर. याला तेही म्हटलं, एक काम कर सध्या. आता त्या गाडी म्हणजे त्याला त्याच्या कंडिशननुसार त्याला पहिले पैशाची गरज आहे सरळ. तुला मान्य आहे? याला बुकिंग दिले पहिले काही दिवस देणं सुरू कर. त्याच्या मागं लई मोठं ताप आहे याचा, पत्नीच्या कंडिशनचा ताप राहील. त्याला पहिले 2-3 महिने चालवा. त्यातलं काय बजेट लागते ते तो देत बसून तुम्हाला. आणि काय महिन्याचं तुला काय देतं ते देतो मग नंतर. हो, ते जे आहे ते बोलून द्या. हो तर महिन्याच्या आता बघ, आता हे तुझी 15,000 रुपये इन्स्टॉलमेंट समजा इथून आता मी स्थगित केलो. आता तुझे जो 60,000 रुपये म्हणते,
है ना 60 की 62 किती आहे 62,000. हां तर ते त्याची इन्स्टॉलमेंटप्रमाणे तू किती देऊ शकते आणि किती महिन्यात देशील देऊ शकते? आणि किती महिन्यात देशील हे मला आता बंदी समोर सांगून दे. हो. बघ तुला किती द्यायचे, तुला किती परवडते याला देणं महिन्याचे, आता आपल्यापाशी काय आहे, तर बांधलं पेमेंट नाही बोलतो मान्य आहे ना. कधी 10 येऊ शकते, कधी 20 येऊ शकते. जसे आले तसे मी देऊन आता लवकरात लवकर मोकळा होईल. म्हणजे हर महिन्यात गेले पैसे कधी होऊ द्यायचे. शकते 10 येईल, कधी अच्छा, 15 ठीक येईल. आहे. म्हणजे हर कधी 5,000 महिन्यात राहिले तेही पकडून घे म्हणजे. हर महिन्यात ठीक आहे ना. 10,000 15,000 असे मिळेल. अंगावर कर्ज नाही पाहिजे ना. तेवढं कन्फर्म समजू नका. आता तू काय बोलला, हे 10 देऊ शकतो, 15 देऊ शकतो, 5 देऊ शकतो. चालेल. हो, ठीक आहे ना. पण चालेल. 5च्या खाली नको देजो. मी त्या डायरी हा, काय करून घे, करून घे. डायरीमध्ये एक ना नोट करून कमीत कमी तुला 5,000 रुपये महिना द्यायचा आहे, त्याच्यावर तू किती घेते हो. हा. असं याचं म्हणणं आहे. तुला पटवून राहिलं काय? 5 नाही, तू माझी एक इन्स्टॉलमेंट राहते बँक ऑफ बडोदाची, ते 6,000ची इन्स्टॉलमेंट वाटल्यास तेवढे 6,000 जमा करून दे. माझे 2 इन्स्टॉलमेंट आहे. एक तर 15,000 रुपये जे आहे ते तर रेग्युलर चालूच राहील, ते मी भरून घेईन. पण याला ते दुसरी बँक ऑफ बडोदाची 6,000, तेवढा तरी 6,000चं पेमेंट तुला द्यावं लागेल. तेवढं तू महिन्याभरात काढून दे याले. 10 महिने भेटले 6,000 रुपये होऊन जातं, विषय क्लोज होऊन जाते. आणि याला बुकिंग द्यायचं काम तू कर, एरियातलं काम आहे आपल्या. 2-3 महिन्यापर्यंतच लवकरात तू चांगलं लवकर स्वतःला तयार कर, तेव्हा मग जबाबदारी आहे बरं सध्या. आणि बघ नसन जमत तर तू आताही डिसिजन घे, पण गाडी जाऊ नको देऊ. गाडी नको जाऊ देऊ. गाडी आपली गाडी आपल्या जवळ असली गेली पाहिजे. का नाही? गाडी जाऊ दे. बा बंदेजी, माझी नियत नाही या गाडी, नाही तर मी आणलं त्यावेळेसच त्याला पैसे वापस करून दिले असते ना, ते गाडी मी ठेवून घेतली असती. याने किती वेळेस म्हटलं मला, प्रमोद गाडी बहुत अच्छी है बोले, तुझ रख ले. नहीं बोला जिसके नाम से लाया अपन उसी को देंगे बोला. हे ती लालच मेरे मन में नाही आहे म्हटलं. नाही तर लाख रुपये मी आरामात कमवू शकतो त्या गाडीवर. पण आता असं म्हणतो की गाडी उचलली तर खूप लॉस होईल. कारण कसं आहे? उचलली तर त्याचाही लॉस आहे आणि माझाही लॉस आहे. कारण हे लक्षात घे. की एकदा उचलली ना तर पूर्ण पैसे भरावे लागेल तुला. त्याच्यानंतर उचलल्याच्या नंतर त्याच्या सीझरचा चार्जेस 15,000 रुपये चार्जेस द्यायला लागेल. एकही रुपयानं सोडत ते बँकवर. आणि मग आणि म्हणून म्हणणं असं आहे का तुम्ही त्याला आता 2-3 महिने चालवा. म्हणजे 2-3 महिने जर चालवलं त्याला, तर तो कमीत कमी रोडीवर याचे पैसे द्यायची क्षमता त्याच्यामध्ये राहते. बघा आता लागलाय पावसाळा, धंदे सीझन कमी राहतात. याला कसं तरी गाडीची इन्स्टॉलमेंट स्वतःला डेव्हलप करावं लागेल. आमच्याही गाड्या उभ्या राहतात दिवाळीपर्यंत, तर आम्ही स्वतः पालतो गाड्या यायला. तर ठीक आहे भाऊ. आता मॅटर कळलं ना, नाही तर मग अजून पुन्हा कन्फ्युजन. बोलायची बसायची गरज आहे का? आता तुम्हाला इन्स्टॉलमेंट द्यायची जरूरत नाही. 15,000 समजून घ्या आता 62,000 रुपये राहिले. 62,500 आहे, पण 62 पकड. म्हणजे याचे 62 पूर्ण इकडे 5,000 देता, म्हणजे 10,000 हे तुमच्या वरती आहे आता. हां फक्त 62,000 पूर्ण क्लिअर करायचे, पण बाकी काही नाही आता. त्या 6च्या वर जेवढं जमत असेल का नाही बा एवढे द्यायचे. ते वर झाली, 6 पण 10 बोलते 6 10. झाली, कधी 10 झाली. हा, बस, बस. देऊन द्या. महाराज महाराज समोर देऊन द्यायचे का बा? पहिली गोष्ट काय द्यायची? तू या आता गाडीच्या एक काम करायचं, जेवढा लोन आहे पहिले त्या लोनचा जुगाड कर. लोनचा जुगाड झाल्यावर नंतर मग किती राहिले ते मला सांगत द्या. ज्या तारखेला द्याल त्या तारखेला माझं बसायचं, दोघे जण बसायचे. मी सरळ लिहून घेतो, या तारखेला निरंजनने प्रमोदला एवढे पैसे दिले. नाही त्यांनी ऑनलाईन टाकलं तर हे सबूत राहते आपल्याजवळ. नाही, हो ना, तुम्ही- तरी माझं हा, बसलं तरी पाहिजे. इथं आहे. हां. एक साईन घेऊन दोघांची sign घ्यायची. घ्यायची, हा, बस विषय बस खतम. हे सर्वात बेस्ट आहे. हा, सर्वात clear बेस्ट. करून टाकू, काही विषय नाही. सर्वात बेस्ट. हा, म्हणजे काही फालतू वाद नाही, विवाद हो. नाही. आणि वादविवादाचा काही विषयच नाही विषय आहे. नाही म्हणा. फक्त हा मिसअंडरस्टँडिंगचा विषय आहे. बरोबर. थोडी गलत नाही, हाही गलत नाही. बरोबर. दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर. हा, तो काही विषय नाही, बघा दोघांचा विषय. पैसे द्यायच्या वेळेस मी त्याला म्हटलं होतं की बा मी 2-3 महिन्यापर्यंत तू 3.5 लाख रुपये जे वापरशील, जेव्हापर्यंत तुझे लोन करून नाही देशील पैसे, तेव्हापर्यंत माझी इन्स्टॉलमेंट तू भरायला लागल. त्याला मी क्लिअर म्हटलं होतं. बोलला होता तर मग प्रश्न नाही, बोलला होता ना, हो. त्यांनाही समजल्या काही गोष्टी. असं बोललं का, होतं. त्याचे आपण पैसे वापरू वाटलं तर त्या नका जी इन्स्टॉलमेंट तो तिकडे भरत आहे ते आपण भरून हां. हो ना, बघ पण आपल्या गाडीचं तर सुरू झालं तर आपल्याला भरायला लागलं ना भाऊ. आणि मला काय याच्याकडनं काही कमवायचं तर होतच नाही. तो काही विषय नाही. पण मी काय म्हणतो, ते पहिले याचं पाहून घ्यायचं. 2-4 बुकिंगा जरी महिन्याचे लागल्या याच्या, तर त्याचा बजेट लागून जाते. मोठा 1-2 बुकिंगा जरी लागल्या मोठा ते होऊन जाते ना. तुम्ही पाहिजे त्याचंही पाहून घ्या. आता ॲडजस्टमेंट करणार आपल्याला, काही नाही. पोलीस स्टेशनला जायचं आहे. अरे पोलीस स्टेशन आपलं कामच आहे तसं. पोलीस स्टेशन, कोर्ट म्हणा, कारखान्याला. समजलं ना आता. आता तुला 60,000 रुपये Problematic cases. 62,000 रुपये जे आहे ते देणं आहे. इथं बोलवायचं आहे PI ला बिहारामध्ये. प्रोग्राम आहे अच्छा. विद्यार्थ्यांच्या संबंध. ठीक आहे म्हणता येईल. हो.